जय भीम. सर्वात प्रथम तर मला या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भीमसैनिकाची मला गरज आहे. आता गरज का आहे हे तुम्ही बघा, कारण की बाबासाहेबांची विटंबना या महाराष्ट्रात UP, बिहार, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सर्व ठिकाणी सर्रास होत आहे. महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत केली पाहिजे, कारण की हे प्रकरण खूप वाढत चाललं आहे. नेहमीच अशा गोष्टी होत राहतील तर दंगली भडकण्याची किंवा दंगली होण्याच्या जास्त शक्यता आहेत, कारण की बाबासाहेबांचा अपमान हा नेहमी आम्ही ऐकून घेऊ शकत नाही. आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही सुज्ञान आहोत, म्हणून आम्ही शांत आणि बुद्धाच्या मार्गाने आम्ही चाललो आहे. तर प्रशासनाने आम्हाला मदत करावी. यांच्यावर जे पण काही कायदेशीर गुन्हे दाखल करता येत असतील त्यांना स्वतःला त्यांनी करावं, कारण की त्यांनी आमची वाट बघू नये. सायबर सेल हे अशा गोष्टी बघून त्यांनी डायरेक्ट त्याच्यावर ॲक्शन घेतलं पाहिजे. हे जे कोणी पण आहेत, हे आता कुठला व्हिडिओ मला माहीत नाही, हे जे कोणी पण मुलं असतील किंवा हे जी कुठली पण ही तरुण पिढी आहे, ह्यांच्यावर पोलिसांनी ॲक्शन घ्यावं अशी माझी विनंती आहे. आणि मी ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आता ही घटना कुठे झाली मला माहीत नाही, पण एवढं आहे की ही महाराष्ट्रात झाली नाही. जर महाराष्ट्रात जर झाली असती तर शब्द आहे माझा की ह्यांचा पत्ता शोधून आम्ही त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर काढून त्यांचं असं केलं असतं ना काम, की त्यांनी जिंदगीमध्ये त्यांच्या 10 पिढींसुद्धा बाबासाहेबाच्या मूर्तीला, बाबासाहेबाच्या फोटोला हात नसता लावला. आता सरकारचं काम आहे, सरकारने आम्हाला मदत करावी. आणि माझ्या भीमसैनिकांना मला एवढं एकच सांगायचं आहे की दादांनो, मी काय तुम्हाला कुणाला मारा म्हणत नाही आहे, मी तुम्हाला हे पण म्हणत नाही की तुम्ही कुणाला शिव्या द्या. मी फक्त तुमच्याकडनं एकच विनंती करतोय की त्यांच्यावर पोलीस केस करा. जे पण कोणी बाबासाहेबांच्या विरोधात जाणार त्याच्यावर पोलीस केस करा. बाकी मी तुमच्याकडनं कोणतीही गोष्ट मागत नाही आहे. तुमचा पैसा नको मला, तुमची ती संघटना असेल की संघटना नको मला, तुमचा पक्ष नको मला फक्त तुमच्याकडनं एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे बाबासाहेबांच्या विरोधात जो जाईल त्याला कायदेशीर घोडा लावा. कोणी पण असो त्याला सोडू नका. आणि तुम्हाला जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर माझा नंबरसुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे, काही हरकत नाही. आणि तुमच्यासाठी जर पोलीस केस जर तुमच्यावर होत असेल तर हायकोर्ट असू द्या, सुप्रीम कोर्ट असू द्या, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मी वकिली देतो. अजून काय करू तुमच्यासाठी मला सांगा. फक्त मी तुम्हाला एकच सांगेन की बाबासाहेबांच्या विरोधात कोणताही हरामखोर जर जात असेल तर त्याला सोडू नका. बस झालं, खूप ऐकून घेतलं आपण. हे जे व्हिडिओ रोज मला येतं ते ना, मला UP वरनं पाठवतात, MP वरनं पाठवतात, बिहारवरनं पाठवतात. मी फक्त बघतोय की काय करता येईल ह्यांच्यावर. पण जर मला महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेने, महाराष्ट्रातल्या माझ्या माईबापांनी, माझ्या माऊलींनी जर मला मदत केली तर 100% सांगतो, यांना घोडे नाही, यांना उघडा करून, यांना नागडा करून यांचा सत्कार करेल मी. मला फक्त तुमची मदत पाहिजे. ह्यांच्यावर पोलीस केस करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुमचे नंबर मला पाठवा. आपण सर्वजण मिळून ह्यांची लायकी दाखवू.